नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता सतत हवामान बदलत असल्यामुळे राज्यामध्ये आता काही जिल्ह्यांमध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेली आहे। कोणत्या विभागामध्ये किती पाऊस पडणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस असणार आहे, ह्या सर्व अपडेट आपल्याला पाहायचे आहेत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारी नवीन हवामान अंदाजाबद्दलची माहिती सर्वात अगोदर पाहायला मिळेल। पाहायला गेलं तर राज्यातील या भागांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आता जिल्ह्यातील हवामान अंदाज म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहायचा आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान सतत बदलताना दिसत आहे। आता पुढील 5 दिवसांत काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं असेल हे पाहायचं आहे। तर राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहे। गेले काही दिवस राज्यात उष्णतेची लाट आली होती, त्यानंतर आता काही भागांत आता थेट पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमधील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसंच पाहायला गेलं तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यावेळी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। राज्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील काही 2 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, गोवा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात उकाडा वाढणार असल्याचं म्हटलं गेलंय। प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। या कालावधीत किमान तापमानाचा पारा 24 ते 26 अंशापर्यंत जाऊ शकतो, तर कमाल तापमानाचा पारा हा 34 ते 36 अंशापर्यंत असेल। या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल, त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकतो। अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाच्या बातम्यांकरिता तसेच हवामान अंदाजाकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।